नमस्कार मंडळी. तर आता आपल्या 11व्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. आनंदासाठी प्रेम हवं आणि प्रेमासाठी विश्वास हवा. विश्वास नाही म्हणून प्रेम नाही आणि प्रेम नाही म्हणून आनंद नाही. प्रेम आहे असं नुसतं म्हणून ते नसतं. अज्ञान नाहीसे झाले तरी ज्ञान झाले असे नाही. कळतं तरी वळत नाही. भाग 2. आपल्या पूर्वजांचे ज्ञान अद्वितीय होते. विश्वाचे आकलन तेव्हाच्या भारतीयांना ठामपणे होते. ग्रह, तारे, नक्षत्र, डोंगर, दरी, पर्वत, समुद्र, नदी, भाषा, व्याकरण, सजीव सृष्टी यांचा सखोल अभ्यास त्या काळी केला गेला. हे निश्चित अभिमानास्पद आहे. जीवन मृत्यूबद्दलचे ज्ञान, कालमापन, आकडेवारी यातील त्यांची गती आजही अचंबित करते. आधीचे काही नियम, प्रथा कालबाह्य झाल्या, आता चुकीच्या वाटल्या म्हणून सरसकट सर्व सोडणे योग्य नाही. विवेकाने मोहाला आवरले तर देवत्वाची अनुभूती येते. भाग 3. आपली संस्कृती शक्तिपूजक आहे, व्यक्तिपूजक नाही. फुकट कोणालाही देऊ नये. श्रम करेल त्याला योग्य मोबदला द्यावा. कोणाला ऐतखाऊ बनवू नये. असे केल्याने समाज निष्क्रिय बनतो, त्याचा ऱ्हास होतो. कष्टाने भाकरी मिळवली की ती अंगी लागते आणि समाधान मिळते. पोट भरायला हवेच, पण मन भरणे त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे. भाग 4. प्रकाश दिसतो पण धरता येत नाही. हवा असते पण दिसत नाही. तसा देव सोपा तरी गहन. समजून घ्यायला आपण कमी पडतो कारण ज्ञानचक्षू नसतात. घडते ते त्याच्या इच्छेनुसार, पण आपण भोगतो आपल्या कर्मानुसार. देव म्हणजे काय, तो कुठे असतो, दिसतो कसा, याचा शोध म्हणजे उपासना. त्याने आयुष्यात फरक पडला तर ती साधना. त्याला साक्षी ठेवून केले तर सत्कर्म. सगळीकडे तो आहे ही जाणीव असेल तर भक्ती. तो आपल्यात आहे याची जाणीव असेल तर आस्तिकता. दुसऱ्यातही तो आहे याचे भान आले तर सात्विकता. त्याचे स्वरूप कळले तर ती सिद्धी. तो बरोबर आहे याचे सदैव स्मरण असेल तर एकरूपता. पूर्ण भार त्याच्यावर सोपवला की मुक्ती. विचारांचा गोंधळ संपला की मोक्ष. भाग 5. देव बक्षीसही देतो आणि शासनही करतो. जो जसे वागतो तसे फळ मिळते. आपले मन एक यंत्र आहे. जसा विचार करू त्यावर बुद्धी अंमल करते. जो जे वांछील तो ते लाहू. ज्याचा विचार करू ते मिळतं, म्हणून एकतर चांगला विचार करावा किंवा विचार करू नये. आयुष्य नेहमीच साधे सरळ सोपे नसते. जसे यश, मान, आनंद असतो तसे कष्ट, निराशा, अपेक्षाभंगही असतो. जे आपल्या हातात नाही, जे नैसर्गिक आहे, अपरिहार्य आहे, त्यावर सुखदुःख अवलंबून ठेवलं तर मग दोष आपलाच. अखंड कल्पना केल्यामुळे आपण सतत चिंतेत असतो, म्हणजे आपल्या भीतीचे मूळ आपणच असतो. 11 आदित्य, 12 रुद्र, 18 वसू आणि 2 अश्विनी कुमार हे झाले 33 कोटी देव, म्हणजे देवांचे 33 प्रकार. देव हे भगवंताचं रूप आहेत. भाग 6. चांगलं करणाऱ्या माणसाला एकटं पडू देऊ नये. कर्माचा हाच सिद्धांत आहे की जर काही करणे अपेक्षित असताना निष्क्रिय राहिलो तर न केलेल्या त्या कर्माचे विपरीत फळ भोगणे क्रमप्राप्त आहे. आपला वेळ, शक्ती, बुद्धीचा उपयोग आपण केला नाही तर तो आपला दोष हा प्रमाद गणला जातो. चुकीच्या गोष्टीला प्राधान्य दिले तर तो गुन्हाच आहे, चुकीला माफी नाही. अर्जुनाला घडवलेले विश्वरूप दर्शन भविष्याची झलक होती. ते त्याला सांगणे होते की मारणारा तू नाहीस. आपल्या आयुष्यात आपण निमित्त मात्र असतो हे अनेकदा आपल्याला कळत नाही. भाग 7. आपल्या शक्तीचा, बुद्धीचा वापर करावा. ज्याचा वापर करत नाही ती गोष्ट नष्ट होते. भाग 8. लाचारी आणि शिरजोरी दोन्ही टाळायला हव्यात. आयुष्यात समतोल महत्त्वाचा आहे. अहंकारामुळे अविचारी आणि अविवेकीपणा निर्माण होतो. अस्थानी श्रेय आणि अवेडी अवसान घात नाशाला कारणीभूत होते. रोजच्या आयुष्यात साध्या घटनांचा आनंद घेऊन त्या लक्षणीय करता येतात. भाग 9. चतुर्भुज रूप मदतीचे, शक्तीचे प्रतीक आहे.
त्यातून आपल्याला परिस्थितीचा सामना करण्याची प्रेरणा मिळते. शंख म्हणजे वाणी. अनेक कामे बोलल्यामुळे होतात. चक्र हे काळाचे, वेगाचे प्रतीक आहे. काही गोष्टी वेळ आल्यावरच होतात, तोपर्यंत धीर धरायला हवा. गदा म्हणजे प्रतिकार. काही गोष्टी प्रतिकार केल्याने कमी होतात. किमान जे चाललंय ते आवडत नाही इतके तरी व्यक्त व्हायला हवे. पद्म हे बुद्धीचे, समृद्धीचे द्योतक आहे. काही गोष्टी युक्तीने, पैशाने साध्य करता येतात. भाग 10. उत्तम संस्कार असलेलं माणूस घरात असलं की घराचंच देऊळ होतं. परिस्थिती तीच असते, दृष्टिकोन बदलला तर मनस्थिती उत्तम राहते. भाग 11. काही गोष्टी हळुवारपणे सांगण्यापेक्षा धाकाने लवकर समजतात. सगळ्याच गोष्टी अभ्यासाने, प्रयत्नाने, पैशाने मिळत नाहीत. त्यासाठी योग यावा लागतो. नशिबाने आणि ईश्वरी कृपेने मिळतात. जय श्री कृष्ण.